नमस्कार. रामकृष्ण हरी. अवघा रंग एक झाला या भक्तिमय भजन मालिकेमध्ये विठू माऊलीचं स्मरण करत तुम्हा सर्वांचं मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे आजच्या प्रसन्न सकाळी अतिशय मनापासून स्वागत करते. माऊली ज्याप्रमाणे धगधगत्या ज्वालेमध्ये वस्त्र किंवा धागा पडला तर ती राख होते, त्याचा नाश होतो. त्या उलट सोने अग्नीत पडले तर त्यात लीन होते. हेच मनुष्याच्या बाबतीत सुद्धा तेवढंच खरं आहे. बाह्य रंग हे खोटे असतात, गर्व आणि अज्ञान हे मिथ्या आहेत. म्हणूनच मनुष्याने भौतिक जगापेक्षा आध्यात्मिक गोष्टीचा शोध घेतला पाहिजे. चला तर मग या सुंदर विचारांनंतर वळूया आपल्या कार्यक्रमाकडे. रामकृष्ण हरी. गवळण हा जो प्रकार आहे हा एका विरहिणीचा प्रकार आहे आणि गवळणींमध्ये सुद्धा ओतप्रोत भरलेलं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान ओळखण्यासाठी अभ्यासाची नितांत गरज आहे. एक सुंदर अशी रचना आहे ज्यामध्ये भगवान कृष्ण बाललीला करत असताना ज्या खोड्या करतात, ह्या खोड्या करत असताना त्यांनी जे जे काही कार्य केलेले आहे त्याचे दोन दोन अर्थ निघतात. पण स्वाभाविकपणे सहज अर्थ सांगत असताना ज्या वेळेस रामायणातलं एक पात्र आहे मंथरा, मनाचा एक स्तर आहे जो भावनेच्या विरहित असतो आणि थेट बुद्धीशी संबंध जोडतो. याला म्हणतात सदसद विवेक बुद्धी. पण सदसद विवेक बुद्धीला शिथिल करून ज्या वेळेस जगतातील आनंद शोधण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस नाना प्रकारचे अवरोधन मानवी जीवनात येत असतात. भगवान कृष्ण खोड्या करू लागले की कुणी सांगायचं रात्री मंचकावरती येऊन त्यानं पतीची दाढी आणि माझी वेणी बांधली. का असं तर प्रापंचिक दृष्टिकोनातून भगवान श्रीकृष्ण महत्वाचे. हा शारंगपाणी काय काय खोड्या करतो एक एक अवस्था येऊन सांगते. म्हणजे एक एक गवळण येऊन यशोदा माईला सांगते की तुझ्या कृष्णानं हे केलंय ते केलंय. आणि त्यातूनच एक सुंदर अशी रचना संतांनी निर्माण केली. एकाएकी पुढे सरसावूनी गोपिका सांगती गाराणी तुझं नाही ठाऊका. ऐकूया. एकी पुढे एक, एकी पुढे एक, सरसावुनी गोपिका. एक एकी पुढे एक, एकी पुढे एक, सरसावुनी गोपिका. एक एक पुढे एक, एकी पुढे एक, सरसावुनी गोपिका. सांगती गराणी तुझं नाही ठाऊका. सांगती गराणी तुझं नाही ठाऊका. अग सांगती गराणी तुझं नाही ठाऊका. रात्री मंचकावरी पहुडता साजणी. रात्री मंचकावरी पहुडता साजणी. रात्री मंचकावरी पहुडता साजणी. अवचित येऊनी बांधी, अवचित येऊनी बांधी. अग बांधी दाढी आणि दाढी आणि वेणी. अवचित येऊनी बांधी, बांधी दाढी आणि दाढी आणि वेणी. अवचित येऊनी बांधी दाढी आणि वेणी. एकी पुढे एक, एकी पुढे एक, एक, सरसावुनी गोपिका. एक एकी पुढे एक, एकी पुढे एक, सरसावुनी गोपिका. सांगती गराणी तुझं नाही ठाऊका. सांगती गराणी तुझं नाही ठाऊका.
नाहता आपुले अंतर सदनी नाहता आपुले अंतर सदनी नाहता आपुले अंतर सदनी उनिया पुढती पुढती बैसे शारंग पाणी उनिया पुढती बैसे शारंग पाणी उनिया पुढती उनिया पुढती बैसे शारंग पाणी शारंग पाणी शारंग पाणी सांगता गराणी तुझं नाही ठाऊका सांगता गराणी तुझं नाही ठाऊका ऐसा कंटाळा आणि येला येणे ऐसा कंटाळा आणि येला येणे एका जनार्दनी तुझे आवडते ताने एका जनार्दनी तुझे आवडते ताने एका जनार्दनी तुझे आवडते ताने एक पुढे एक पुढे एक सरसावनी गोपिका एक पुढे एक पुढे एक सरसावनी गोपिका सांगती गराणी तुझं नाही ठाऊका सांगती गराणी तुझं नाही ठाऊका सांगती गराणी तुझं नाही ठाऊका अग तुझं नाही ठाऊका अग तुझं नाही ठाऊका ठाऊका रामकृष्ण हरी. जन्म झाला की जन्मासोबत मृत्यू सुद्धा जन्माला येतो आणि माणसाचं आयुष्य केवढं आहे. सुरेश भट सांगतात की घरापासून स्मशाना येतो का प्रवास आहे. सूर्य रोज पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. त्याचा रोज जन्म होतो आणि रोज मृत्यू होतो. पण त्याचं हे येणं जाणं सारखं चालू आहे. पण संत नामदेव म्हणतात की अरे मृत्यू जरी आपल्या सोबत असला तरी घाबरायचं कशाला. चला आपण आनंदाने नाचू आणि त्याचं भान आपण हरवून जाऊ की मृत्यू आपल्या सोबत आहे हेच विसरून जाऊ. म्हणून आनंदाने नाचूया गाऊया. पण हे सगळं सांगताना संत नामदेव फार सुंदर म्हणतात की टाळ मृदुंग कुठे वाजतोय तो दक्षिणेकडे वाजतो आणि मी पश्चिमेकडे बघून माझं गाणं म्हणतोय. हे सांगणं नामदेवाचं खूप सुंदर आहे. कारण नामदेव असं म्हणतात की दक्षिण दिशेला मोक्ष आहे आणि तो मोक्ष आपल्याला मिळवायचा असेल तर आपण भगवंताच्या चरणाशी लीन झालं पाहिजे. त्याचं नाव घेतलं पाहिजे. त्याचं भजन केलं पाहिजे. हे सगळं गुण सांगणारं सत्व सांगणारं एक सुंदर अभंग नामदेवांचं आता आपण ऐकूया. काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ काळ देहासी आला खाऊ
भगवंता मी नेणे काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला खाऊ दक्षिणेकडे टाळ मृदुंग दक्षिणेकडे टाळ मृदुंग दक्षिणेकडे माझे गाणे पश्चिमेकडे माझे गाणे पश्चिमेकडे माझे गाणे पश्चिमेकडे काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला खाऊ नामा म्हणे बा केशवा नामा म्हणे बा केशवा नामा म्हणे बा केशवा जन्मोजन्मी द्यावी सेवा जन्मोजन्मी द्यावी सेवा जन्मोजन्मी द्यावी सेवा काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे आम्ही आनंदे नाचू गाऊ काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला खाऊ रामकृष्णारी विठ्ठल सोयरा सज्जन विसावा जाईन त्याच्या गावा भेटावया. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया स्वतःचा अनुभव प्रतिपादित करतात. तुकोबाराया सांगतात की माझ्या पांडुरंगाला भेटण्यासाठी मी पंढरपूरला जाईल, कारण तोच माझा सोयरा आहे आणि त्याच्याकडे गेल्यानंतर मी माझ्या असणारा जो काही क्षीण आहे, जो असणारा माझ्याकडे काही दुःख आहेत, ती त्याच्याकडे मांडेल, व्यतीत करेल. अशीच सुंदर रचना ऐकूयात पुढील अभंगामध्ये. विठ्ठल विठ्ठल सोयरा सज्जन विसावा. विठ्ठल सोयरा सज्जन विसावा. विठ्ठल सोयरा सज्जन विसावा. जाईन त्याच्या गावा, जाईन त्याच्या गावा भेटावया, भेटावया, भेटावया. विठ्ठल सोयरा सज्जन विसावा. विठ्ठल सोयरा सज्जन विसावा.
त्यासी सांगेन आपुला सीण भाग त्यासी सीण भाग त्यासी सांगेन आपुला तो माझा बापुला तो माझा बापुला तो माझा बापुला सर्वे जाणे तो माझा बापुला सर्वे जाणे विठ्ठल सोयरा सजन विसावा विठ्ठल सोयरा सजन विसावा माय माऊलिया बंधू वर्गा जाणा माय माऊलिया बंधू वर्गा जाणा माय माऊलिया बंधू वर्गा जाणा भाकीन करुणा सकळी कासी भाकीन करुणा सकळी कासी विठ्ठल सोयरा सजन विसावा माझी ये माहेरी माझी ये माहेरी सुखा काय उणे माझी ये माहेरी सुखा काय उणे माझी ये माहेरी माझी ये माहेरी सुखा काय उणे माझी ये माहेरी सुखा काय उणे न लगे येणे जाणे न लगे येणे जाणे न लगे येणे जाणे तुका म्हणे न लगे येणे जाणे तुका म्हणे विठ्ठल सोयरा सजन विसावा विठ्ठल सोयरा सजन विसावा जाईन त्याच्या गावा जाईन त्याच्या गावा भेटावया 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 विठ्ठल सोयरा सजन विसावा विठ्ठल सोयरा सजन विसावा सजन विसावा सजन विसावा रामकृष्ण हरी. वृंदावनामध्ये बासरीचा आवाज येतोय. त्या आवाजानं त्या नादानं गोवर्धन सुद्धा गरजायला लागलेला आहे. सगळ्या गोवर्धन पर्वतामध्ये तो विनूचा नाद घुमतोय. मोर पिसारा फुलून नाचायला लागलेला आहे. सगळे पक्षी तल्लीन झालेले आहेत. गायींनी चारा खाणं सोडलेलं आहे. आणि परमेश्वर भक्त सुद्धा वरती विमानातून जाता जाताना स्तब्ध होऊन तो आनंद घेत आहेत. असं जे सगळं प्रसंगाचं वर्णन आहे ते एकनाथांनी इतक्या सुंदर पद्धतीनं गवळणीमध्ये आणलेलं आहे. एकनाथांच्या गवळणी ऐकण्यासारख्या आहेत. नाथांनी भारुडं लिहिली आणि खूप गवळणी लिहिल्या आहेत. त्याच्यातली ही एक सुंदर गवळण आपण आता ऐकूया. वेणू कवनाचा माये वाजे वेणू कवनाचा माये वाजे
वाजे वेणुनादे नादे नादे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु वाजे वृंदावनी वेणु वेणु वाजे वृंदावनी वेणु वेणु कवनाचा माया वाजे हो वेणु कवनाचा माया वाजे वेणुनादे वेणुनादे गोवर्धनु गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु पुच्छ पसरुनी मयूर विराज हो पुच्छ पसरुनी हा पुच्छ पसरुनी हा पुच्छ पसरुनी मयूर विराजे मज पाहता भासती यादव राजे राजे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु तृणचारा तरु विसरली तृणचारा 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 तरु विसरली गाई व्याघ्र एके ठाई झाली हो गाई व्याघ्र हो गाई व्याघ्र एके ठाई झाली पक्षी पुढे निवांत राहिली पक्षी पुढे निवांत राहिली वैर भाव समूळ विसरली हो वैर भाव समूळ विसरली वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु ध्वनी मंजुळ मंजुळ उमटती वाकी ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण ऋण झुण वाजती देव विमानी बैसोनी स्तुती गाती देव विमानी बैसोनी स्तुती गाती देव स्तुती गाती देव विमानी बैसोनी स्तुती गाती देव विमानी बैसोनी निसा गामा प गामा पानी दा प मा प गामा पानी सा नि दा प मा प गामा पानी सा गामा पानी सा गामा पानी सा देव विमानी बैसोनी स्तुती गाती भानुदासा भानुदासा भानुदासा
भानुदासा भानुदासा भानुदासा भानुदासा भानुदासा भानुदासा भानुदासा भावली प्रेम भक्ती प्रेम भक्ती प्रेम भक्ती वेणुना देना 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 दे वेणुना दे वेणुना दे गोवर्धनु गाजे वेणुना दे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु वेणु वाजे वृंदावनी वेणु वेणु कवनाचा माया वाजे हो वेणु कवनाचा माया वाजे वेणुनादे वेणुनादे गोवर्धनु गाजे वेणुनादे गोवर्धनु गाजे वृंदावनी वेणु वेणु वृंदावनी वेणु वृंदावनी वेणु वृंदावनी वेणु माऊली, खरं तर आपल्या भारताची सगळी आध्यात्मिक संस्कृती ही 2 ग्रंथांवर आधारलेली दिसते. खरं तर हे 2 ग्रंथ हेच आपल्या आध्यात्मिक वारसाचे खरे जनक आहेत असं आपण म्हणूयात. त्यापैकी एक आहे अर्थातच रामायण आणि दुसरं म्हणजे महाभारत. रामायणाचे कर्ता करविते प्रभू रामचंद्र आणि महाभारताचे कर्ता करविते म्हणजेच प्रभू श्रीकृष्ण. राम आणि कृष्ण दोन्ही अत्यंत विसंगती असणारी भूमिका पार पाडणारी ही व्यक्तिमत्व. सोप्या भाषेत सांगायचं ठरलंच तर राम लिहायला सोपा, कळायला सोपा, अगदी म्हणायला सुद्धा सोपा. पण तुम्ही कृष्ण म्हणा बरं, लिहायला अवघड, कळायला अवघड आणि म्हणायला तर त्याहून अवघड. म्हणून या कृष्णाच्या लीलया अगदी बालपणातच सगळ्यांना दिसल्या आणि त्यातूनच गायनाचा एक सुंदर प्रकार तयार झाला ज्याला आपण म्हणतो गवळण. अर्थात गवळण सादर केली जातीये संत एकनाथ महाराजांची सुंदर रचना. ऐकूयात एके दिवशी शारंग पाणी. एके दिवशी शारंग पाणी, एके दिवशी शारंग पाणी, खेळत असता राजा भुवनी, तेव्हा देखिली नयनी गणती राधिका, तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका, गवळणती राधिका. मिस करुनी पाणीयाचे, मिस करुनी पाणीयाचे, राधा आली तेथे साचे, मुख पहावया कृष्णाचे, आवड मोठी साची, एके दिवशी शारंग खेळत असता राजभुवनी,
तेव्हा देखिली नयनी लणती राधिका तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका गवळणती राधिका देव उचलोनी घेतला देव उचलोनी घेतला चुंबन देऊनी आलंगीला सुख संतोष जाहला राधे लागी एक दिवशी शारंग पाण खेळत असता राजभुवनी तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका गवळणती राधिका यशोदा म्हणे राधिकेसी यशोदा म्हणे राधिकेसी क्षणभरी नेई कृष्णासी कडे घेऊनी कान्हासी आली वेगी सदनी एके दिवशी चारंग खेळत असता राजभुवनी तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका गवळणती राधिका हृदय मंचकी बैसविला हृदय मंचकी बैसविला एकांत समय देखिला हळूच म्हणे कृष्णाला लहानच तुरे असशी गे शारंग खेळीत असता राजभुवनी तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका गवळणती राधिका कृष्ण म्हणे राधिकेसी कृष्ण म्हणे राधिकेसी मंत्र आहे गमज पाशी थोर होतो निश्चयेसी पाहे पाता एक दिवशी शारंग खेळत असता राजभुवनी तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका गवळणती राधिका वैकुंठीचा मनमोहन वैकुंठीचा मनमोहन सर्व जगाचे जीवन सर्व जगाचे जीवन एका जनार्दनी मनमोहन एका जनार्दनी मनमोहन लाघव दावी आता एके दिवशी तरंग खेळत असता राजभुवनी तेव्हा देखिली नयनी गवळणती राधिका तेव्हा
माऊली, हा भवसागर जर तरुण जायचा असेल तर माणसाने लीन होऊन राहायला हवं, असं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आपली विचारसरणी ही उच्च असायला हवी. यात सुंदर विचारांनंतर आज वेळ झाली इथेच थांबण्याची. पण पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला, उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.